स्टार्ट झाला. तर प्रेक्षक मंडळी, आपण बघत आहात हा रस्ता वडी आणि रामपूर या गावाला जोडणारा 12 रस्ता आहे. या ठिकाणी असा पूर आलेला महाभयंकर पाऊस जे मागच्या 48 तासाचे 72 तासामध्ये महाभयंकर पाऊस मराठवाड्याच्या परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्या सर्व पावसाचं पाणी त्या खिडकीच्या फुलाला आलेलं आहे. बघा, हा रस्ता पूर्णपणे बुडून गेलेला आहे. हा रस्ता बनवून मला वाटते 6 महिने झालेले, पण हा रस्ता सर्व पूर्णपणे बुडून गेलेला आहे. मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, हे 2 गावाला जे रस्त्याला उपजीविकेचे जे काही साधन आहे त्या रस्त्याने निर्माण करतात. कुणीकडे व्यापारी लोक त्या रस्त्याला येऊन थांबले, पण त्यांना कुठल्याही प्रकारची रहदारी करता येत नसल्यामुळे मला वाटतं या ठिकाणी शासनाने एक मोठ्या पद्धतीचा रस्ता बांधावा आणि मोठ्या पद्धतीचा पूल बांधावा, जेणेकरून गावातील लोकांना येण्यासाठी कुठलीही प्रकारची अडचण होणार नाही. तुम्ही बघू शकता तिथे पूर्णपणे झाडं पडलेले आहेत. हा पूर महाभयंकर असा रौद्र रूप या पूर्ण धारण केलेला आहे. कालपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात होता. सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालं या साईडला. त्याचबरोबर ह्या पुराच्या पाण्यामुळे शेतामध्ये शिरल्यामुळे लोकांच्या सोयाबीन आणि ऊसाचं आणि कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या ठिकाणी बघू शकता इकडं हे शेतामधून पाणी येत आहे. आता एवढंच म्हणणं आहे शासनाला, रस्ता बांधता येईल पुढच्या वेळेस नक्कीच मोठ्या प्रकारचा एक पूल बांधण्यात यावा, जेणेकरून माणसाला येण्याचा जरा अडचण होणार नाही. या साईडला शेतकऱ्याच्या शेतातून पाणी गेले, ते शेतकऱ्याचे नाव सांगा ना आपल्या गावातले. या साईडला एक भाऊसाहेब थोरे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेले. सवने प्रकाश सवने असे एक नावाचे शेतकरी, त्यांचा ऊस सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले. प्रभाकर नावाचे एक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून पाणी गेलेले खूप या नदीचं, त्यातून सगळे त्यांचं वाहून गेलेलं. शासनाने योग्य ते पंचनामा करून योग्य ते भरपाई आम्हाला काय दाखवू शकता.